ओल्या नारळाच्या वड्या करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकते। तूप सगळीकडे पसरून घेऊया। गॅस कमी केला आहे। याच्यामध्ये 2 वाटी खोवलेला ओला नारळ टाकूया। मंद गॅसवर 2 मिनिट सर्व छान परतून घेतलं। याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकूया। मंद गॅसवर 2 मिनिट सर्व छान परतून घेतलं। आता याच्यामध्ये दूध आणि दुधावरची साय टाकूया। मीडियम गॅसवर सतत परतवत राहायचे। यातली साखर हळूहळू विरघळेल। मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचे। याच्यामध्ये काजूची पावडर टाकूया। मिक्स करून घेऊया। काजूच्या पावडरमुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येते। वडीची चवही छान लागते। मिश्रण घट्ट होत चाललंय। मिश्रणाचा गोळा होत चाललाय। या मिश्रणामध्ये चमचा उभा केला तर तो व्यवस्थित उभा राहतोय, म्हणजे वडीसाठी मिश्रण तयार झालेले आहे। आता गॅस बंद केलाय। छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकूया। सर्व मिक्स करून ट्रेमध्ये काढून घेऊया। वाटीला तूप लावून घेतलंय। मिश्रण एकसारखं करून घेऊया। याच्यावर काजू बदामाचे काप टाकूया। वाटीने प्रेस करून घेऊया। 10 मिनिटांनंतर वडी कोमट झाली की आपण कापून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या तुम्ही कापू शकता। थोडंसं केशर दुधात भिजवून ठेवलं होतं। केशर वडीला लावूया, म्हणजे वडी दिसायला छान दिसते आणि चवही छान लागते। नारळाच्या वड्या सेट झाल्या आणि थंड झाल्या की आपण काढून घेऊया। छान झाली आहे वडी। आपल्या ओल्या नारळाच्या वड्या तयार झाल्या।